लॉकडाऊन लागणार का हा प्रश्न सध्या देशातल्या नागरिकांच्या मनात घर करून आहे। त्याच्या मागे इंधनाची उद्याची काळजी, भीती आणि समाज माध्यमांवरच्या अफाट अफवा आहेत। साठा संपला तर या एका चिंतेनं सामान्य माणसाला रांगेत नेऊन उभं केलंय। तिकडे गॅस सिलेंडर मिळवताना सामान्य नागरिकांना प्रयत्नांची अक्षरशः शर्त करावी लागते, पण सरकार सांगतंय साठा पुरेसा आहे। तेल कंपन्या म्हणतात चिंता करू नका, आपल्या देशाकडे पुढील 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा आणि इंधनाचा उपलब्ध साठा आहे। आखाती देशातील पुरवठा विस्कळीत झाल्यानं भारतानं पुन्हा एकदा रशियाकडून तेल आयात वाढवली आहे। भारताला होर्मुझच्या खाडीतून प्रवासाची इराणनं परवानगी दिली आहे। शिवाय सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साइज ड्युटी कपात केली आहे, पण तरीही सामान्यांची पावलं पंपाकडे धावत आहेत। आपणच नाही तर जगातील अनेक देश ऊर्जा संकटानं होरपळत आहेत। पाकिस्ताननं 4 डेज वीक असा केलेला आहे, म्हणजे आठवड्यातले 4 दिवस काम। अनेक कंपन्यांनी पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू केलंय। श्रीलंकेत सरकारनं QR कोड लागू केला। एका वाहनाला आठवड्याला फक्त 15 लिटर पेट्रोल मिळतंय। न्यूझीलंडमध्ये कार फ्री डे सुरू करण्यात आलाय, म्हणजे आठवड्यातला 1 दिवस वाहन चालवायला बंदी असेल। म्यानमारमध्ये ऑड इव्हन प्रणाली लागू करण्यात आली आहे, म्हणजे समसंख्येच्या नंबर असलेल्या गाड्यांना एके दिवशी आणि विषम संख्येच्या गाड्यांना दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेल मिळेल। कंबोडियातल्या 1/3 पेट्रोल पंप बंद पडलेत। जपाननं आपल्या आपत्कालीन तेल साठ्यातून तेल काढायला सुरुवात केली आहे, त्यामुळे आपल्याकडे सुद्धा टंचाई निर्माण होईल या भीतीनं पंपावर रांगा आहेत। याला पॅनिक बाईंग म्हणायचं की असुरक्षिततेची भावना, याचं मूळ हजारो मैल दूर त्या युद्धात दडलंय, जे 28व्या दिवशी सुद्धा शमलेलं नाहीये। इकडे सामान्य माणसाच्या मनातही एक युद्ध आहे। साठेबाजी विरुद्ध संयम, अफवा विरुद्ध विश्वास, असं हे युद्ध आहे। जग चिंतेत आहे, देश संभ्रमात आहे, पण अशा वेळी गरज आहे ती संयमाची। देशात इंधनाचा साठा तांत्रिकदृष्ट्या पुरेसा आहे। घबराट निर्माण झाली, त्यामुळे मागणीत अचानक वाढ झाली आहे, जी केवळ संयमानं आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवून आपल्याला रोखता येईल। शेवटी ही आपली सुद्धा एक लढाई आहे आणि ती अतिशय संयमानं आपल्याला ती लढावी लागेल।